म्हणून सोपान महाराजाला काय माहित होतं हो कीर्तनकार व्हायचं? शिवाळे महाराजाला काय माहित होतं हो तुम्ही संप्रदायात आलं पाहिजे? हे आमच्या बापाला माहित होतं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नाही, पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात आहे. जिजाऊ आईसाहेबांना ठरवलं होतं मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं, आणि ते जर झाले तर उद्याची 12 जानेवारी लोक आनंदानं माझ्या नावानं साजरी करतील. कुणाचा जन्म काय देऊन गेला, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये महाराज. पण हे स्वराज्य जरी मिळाला असेल तर उपकार मासाहेबांचे, लक्षात ठेवा बरं का. हे उपकार मासाहेबांचे, जिजाऊ आईसाहेबांचे. लहानपणापासून लेकराला घडवलं तसे संस्कार टाकले ना. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर फायदा नाही. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. जेवढा जास्त शिकलेला आहे तेवढा मोठा घोटाळा करतो. नाही कळलं? विठाला विठाला. लहानपणापासून लेकरावर हे संस्कार दिले ना, आपल्या लेकरांवर आपण लहानपणापासून संस्कार हे संसाराचेच टाकलेले आहे. मग संसार आवडणार नाही आपल्याला तर काय आवडणार आहे? चला बोला. अहो आपली उत्पत्ती संसारातून झालेली आहे, मग आपल्याला आवडणार दुसरं काय आहे? संसारच आवडणार आहे ना. मग महाराज हे संसारातलं मन देवाकडे आणायचं, मग का आता लेकर बाळ विहिरीत ढकलून द्यायचे? अजिबात नाही. आसोनी संसारी बोला जिवे वेगू करी वेद शास्त्र उभारी, बाह्या सदा संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जसं पक्षी येतात आपल्या अंगणातली दाणे टिपून उडून जातात, तिथं मुक्कामाला थांबतात का? बोला. गुंतून राहतात का? बोला ना. गुंतून राहतात का? नाही. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. नाही कळलं? विकासाच्या मुद्द्यावर कोणी बी कुणीकडे गेलं पाहिजे महाराज. हा, आणि हे गुंतून राहतच नाहीत ना, बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी. संसारिक माणसानं असं राहिलं पाहिजे. ना जग छोडो ना हरी बोलो. एका साधूच्या मुखातलं वाक्य आहे. ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में. पाण्यात जसं कमळ राहतं, आलिप्त कमळ जळी जैसे. संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे. जाऊ द्या, सोपं करून सांगू का माया हो? संसारात कसं राहावं माहिती आहे का? दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं काकू. दह्यात जर केश पडला तर काढायला कष्ट लागतात का? बोला ना माया हो. तुम्हाला बोलता येतं ना, मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माया, आहे का? लक्षात ठेवा, दह्यातला केश काढायला कष्ट लागत नाही. बरं, दह्यातून काढलेल्या केशाला अण्णा दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. जसं पक्ष बदलल्यावर क्लीन चिट मिळते का नाही, त्याच्या सगळ्या चौकशा बंद होतात महाराज. असं तो क्लीन होऊन बाहेर येतो बा, एकदम क्लीन होऊन. कळत पण नाही हा दह्यात होता म्हणून. अपराधी नाहीच. विठाला विठाला. दह्यात लक्ष देऊन ऐका. दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं, धरलं की असं अलगद बाहेर यावं, दही बी लागलेलं नसावं. पण माणसं संसारात तसे राहत नाही. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. कळतंय ना तुम्हाला? वाळलेल्या ज्वारीतला भाकरीचा केस सुटून येतो का तुटून येतो? तुटून. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा सुटून का तुटून? अर्धा तुटतो पण अर्धा भेलीला राहतो. कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्याला करणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले भेलीला सोडतच नाही ना तो, बरोबर आहे का नाही? माणसानं अलगद बाहेर आलं पाहिजे. आता या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा, तुटला बी नाही पाहिजे, कष्ट बी नाही झाले पाहिजे. शाने माणसं भाकरीवर पाणी मारतात, आणि भाकरीवर पाणी मारलं की भाकर नरम होते. भाकर नरम झाली की केस धरायचा काढायचा तुटतही नाही आणि कष्टही होत नाही. तसं विषयात गुंतलेल्या मनाला एकदम इकडं आणाल तर ते तुटून जाईल. एकदम नाही जमणार, एकदम जमणार नाही. मग जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारा. या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला
की हे मन बाळापूर वरून बी कीर्तनाला येतं. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की पिसादेवी वरून पण कीर्तनाला येतं. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की करमाड वरून बी कीर्तनाला येतं. हळूहळू ढाळे ढाळे. लक्षात ठेवा. मग या मनाला आपण देवाकडे आणायचं. हे पहिलं विषयाच्या संस्कारामुळे येत नाही, हे पहिलं कारण. मग देवाला विनंती करावं लागेल, देवा माझे, बोला, देवा माझे मन लागो तुझे चरणे, संसार व्यसने पडोने दे. ही विनंती पण त्यालाच करावं लागेल हा. ही आपल्याच्यान होणार नाही. महाराज म्हणले जगाशी बोलायचं असेल तर फोन लागतो, देवाशी बोलायचं असेल तर मन लागतं. फोनवर बोलायला धन लागतं, देवाला बोलायला मन लागतं. मनानेच मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मनावरच सर्व काही आहे ना महाराज, मनावरच सर्व काही आहे. म्हणून देवाला सांगा, देवा हे मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, मनाला बंधनं नको आहेत. आज परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, एकादशी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलं पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे. बा हे बंधन आहेत ना. हे बंधनं नाही, खरं तर याच्यात जीवाचं कल्याण आहे, पण अज्ञानामुळं ते बंधनं वाटतात. हे बघा, गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. ताकद आहे त्या माळीमध्ये. आणि ती माळ घालावीच लागेल ना. काही म्हणतात आमची मनाची माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. बरोबर आहे ना. एखादी बाई म्हणली मी सर्व करते, तुमचे कपडे धुते, भांडे धुते, फरशी पुसते, जेवणाची सगळी व्यवस्था करते, अण्णा फक्त मंगळसूत्र घालणार नाही, तिला मान्यता नाही. लक्षात ठेवा बरं का. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. माझ्यासमोर पंढरपूरला एक माणूस गंध विकत घेत होता. स्टँडर्ड माणूस होता. गंध विकत घेत होता आणि गंध घेतल्यावर त्या गंधावाल्याला म्हणे, का हो याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असतात, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे, ओ ह्या गंधाला एक्सपायरी डेट नसते. तुम्हाला अजून गंमत सांगू का? तुम्ही हा गंध जर रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे. नका जाऊ तया गावा. बरोबर आहे ना. ऊर्ध्व पुंड्रभाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तया भेने. वायफट नाही, त्याला प्रमाण आहेत. विठाला विठाला. मनाला अज्ञानामुळे हे बंधन वाटत असतात ना. मग मनाला बंधन आवडत नाही. आज कुणालाच बंधन नको आहेत. सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात सांगता येईल कुणाला? त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे, का खाते वाटपाचा वाद आहे, का आरक्षणाचा मुद्दा दोघीकडे आहे? अजिबात नाही महाराज. त्यांचा वाद होण्याचं कारण काय? सोपं कारण आहे. सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्या.
मला खेड्यात राहायचं नाही. दुसरी गोष्ट, मी शेतात जाणार नाही. बरोबर का? पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. बरोबर आहे ना? पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. मग शेती कशाला पाहिजे? प्रश्न आहे, शेती कशाला पाहिजे? असं आहे का नाही महाराज? आज पोरींच्या अपेक्षा अशा झाल्या, शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे. वाघ शेंबडी असं कसं मिळायला सांग बरं? तिची दुसरी अट असते, मी शेतात जाणार नाही. माझी तिसरी अट, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. माझी चौथी अट, अंडरलाईन दिस सेंटेन्स, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन. माझे एक मित्र आहेत, जज आहेत आमच्या शेनगावला, तुम्ही पण वकील आहेत. आज 60% डिवोर्सच्या केसेस व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे आहेत. ही रियालिटी आहे. आज 60, हे पोलीस आहेत यांना बी संपर्क येत असेल, 60% एका मेसेजमुळे संसार तुटलेले दिसतील तुम्हाला. लक्षात ठेवा बरं का. आज महाराज ते काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो, असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये आहे. सगळी ईडीची अहो, एक टिंब रिकामं राहत नाही होते. एक टिंब एकाच्या पोटात दुखत होतं, ते बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं का? बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे, डॉक्टरला फोन लाव बरं. तिने मोबाईल घेतला, म्हणे याचं लॉक सांगा. बरं वाटायलंय म्हणे, आता राहू दे. कळलं त्यांना, धन्यवाद. बाकी जाईन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका होता. विठाला अहो, कंपनीचे फोन कॉल मेसेज जास्त जर यायला लागले तर आपण त्यांना फोन करतो, डू नॉट डिस्टर्ब. मला तुमच्या कंपनीचा फोन मेसेज आला नाही पाहिजे, डिस्टर्ब होत आहे मला. का? प्रत्येकाला ज्याची त्याची लाईफ जगायची आहे. बंधन आज कुणालाच आवडत नाही महाराज, म्हणून देवाकडे यायला घाबरता. आणि तिसरं कारण, देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पावया गेलो, एकाने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना? आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघाव, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. त्यांच्या गंधाकडे काय पाहता? आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. मंदिरात सूचना असतात, शांतता राखा. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. महाराज, माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो माधव बाबा, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी माणूस आखी लावत नाही, वन टाइम नाही. किती गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, अशी भिंतीला उभी करून. बरोबर आहे? ती हातावर जर पडली तर तो परत पुडीत घालतो. हा इतिहास त्या एकट्यालाच माहीत, फक्त बाथरूम मधला. बरोबर आहे? बरं, ते चिकट असल्यामुळे जात नाही, तोंडाने फुकतो, पण अर्धी पुडी त्याच्यात घालतो. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो, अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. लक्षात ठेवा, स्वभाव आहे माणसाचा हा. विठाला विठाला. मन एकदा देवाकडे गेलं की देव पहावया गेलो, बोला तेथे देवाची ओढी ठेलो. लालचावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण, देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला. मग देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. कानोपात्र एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली, पुन्हा माघारी आली नाही. म्हणून मन देवाकडे जायला घाबरतं. महाराज म्हणले, देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. ऐका बरं का, म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. धरोनिया बाही भवहा तारी दातारा. प्रपंच ओसरो
चित्त तुझे पायी मुरू ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. म्हणून माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा, पण तुझी कथा करत असताना गात असताना मी विनंती करतोय तुला, माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन मन, तैसे राहो माझे मन, पुत्राची वार्ता वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची जोरदार वा. महाराज म्हणले पुत्राची वार्ता. तुम्ही दुसरं म्हणलं असतं तर आपण तिथूनही सुरू केलं असतं, काही प्रॉब्लेम नाही बरं का. शुभ ऐके जेवे माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. हा, ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे काकू? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आता आई गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. माहेरच आई आहे म्हणून म्हणतात, नाही तर घर तर इकडं पण आहे ना. घर इकडंही आहे आणि इकडे, याला सासर आणि याला माहेर का? इथं सासू म्हणून सासर आणि तिकडं माय म्हणून माहेर. माय गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. एखाद्यानं म्हणलं ना प्रेम म्हणजे काय, तर आईकडं बोट करा. प्रेम म्हणजे आई, बस. याच्या पुढं व्याख्याच नाही. प्रेम म्हणजे आई, याच्या पुढं व्याख्या नाही. मी सांगेल तुम्हाला, या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही आहे. पण एक अदालत अशी आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा नाही. म्हणून भारताचे पंतप्रधान निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कुणाचं जायचे? बोला, आईचं दर्शन घ्यायचे. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे, पण तरी सुद्धा पहिला आशीर्वाद आईचा घ्यायचा. महाराज म्हणले, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. ऐका, पण अजून एक सांगेल मी तुम्हाला, भारताचे पंतप्रधान जरी असले तर गेलेल्या आईला आणता येत नाही.
हा? गेलेली सत्ता पुन्हा आणतील, पण गेलेल्या आईला नाही आणू शकत हा? ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ नहीं मिलती। पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती। पैसों से किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता। पैसों से बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती। पैसों से बंगला गाड़ी मिलते हैं, माँ नहीं मिलती। पण आज परिस्थिती अशी आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं, और आपाहीज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं। पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं ना, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो हा? लक्षात ठेवा, मी सांगेल तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्माला घालणारी फक्त जगाच्या पाठीवर आई आहे, जी स्वतःचं उदर कापायला सुद्धा मागे हटत नाही महाराज। स्वतःच्या सौंदर्याचा सुद्धा विचार करत नाही बाळाला जन्म देताना। तिला माहिती आहे मी बाळाला जन्म दिलं की माझं सौंदर्य कमी होणार आहे, पण ती सौंदर्याचा सुद्धा विचार करत नाही आणि त्या लेकराला जन्माला घालते। मी सांगेल बघा तुम्हाला, लक्षात ठेवा, संत आणि आई याच्यात फारसा फरक नाही। एक जर पॉइंट सोडा, वीक पॉइंट एक फक्त, आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगावर प्रेम करतात। एवढा जर सोडला स्वार्थ, तर आईमध्ये आणि संतामध्ये फरक नाही। म्हणून आईची उपमा सारखी पहिल्यांदा दिलेली आहे। मोदी साहेबानं महिला विधेयक पास केलं, आमच्या साधू संतांनं कधीच पास केलं। नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग। अरे ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। सीता बोला सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण। अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर पार्वती मग शंकर। धन्य माता बोला, मग पिता, पिता असल्यामुळं जरा मागं ठेवला, धन्य माता मग पिता, बरोबर आहे का नाही? कुळी कन्या मग पुत्र, प्राधान्य पहिलं स्त्रीला आहे ना। लक्षात ठेवा महाराज, या महिलांना 8 दिवसातून 4 उपवास असतात, पण शेवाळे बाबा यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो, मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी। यांनी धरलेला उपवास, एक 2-3 उपवास जर सोडले महिलांचे, एक संक्रांत, ते करवा चौथ, आणि अजून एखादा माझ्या दृष्टीनं हे 2-3 उपवास जर सोडले, तर महिलाचा एकही उपवास स्वतःसाठी नाही। तिचा प्रत्येक उपवास आपल्या लेकरासाठी असतो महाराज, प्रत्येक। ती आज देवासोबत जर भांडत असेल ना, स्वतःला काही मिळावं म्हणून भांडतच नाही, आपल्या लेकराला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून देवासोबत तिचं भांडण असतं। मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोण असेल तर त्याचं नाव आई आहे। चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता, गुणावगुण न पाहता, 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात। न पाहता आपल्या जन्माच्या अगोदर जी प्रेम करणारी एक व्यक्ती आहे तिचं नाव आई आहे महाराज। लक्ष देऊन ऐका बरं का। म्हणून तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरी। महाराज म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते, प्रतिमा यानी कि फोटो, प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। नसल कळत परमार्थाची भाषा, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। संन्यास घेतला ना संन्यास, तर त्यानं देवाची पूजा नाही केली तरी त्याला माफी आहे। संन्यास घेतलेल्या माणसानं देवाची पूजा जरी नाही केली तर त्याला माफी आहे। त्यानं देवाचं दर्शन नाही घेतलं तरी त्याला माफी आहे, पण संन्याशाला सुद्धा आईचं दर्शन घ्यावं लागतं। हा धर्माचार्य शिष्टाचार आहे आपला। म्हणून म्हणतात ना, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ। सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की
जगाले सता कोई कह दे क्या होती है माँ आखिर माँ होती है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. महाराज जरी असलो ना, मी आता कधी बी रात्री 2ला 3ला 4ला घरी जातो आणि दरवाजा वाजवतो. पहिलं दरवाजा उघडल्यावर पाहिल्याबरोबर आई असते हा. ज्याचा अर्थ बायको आगाऊ आहे नाही हा. पण लेकराची हाक बायकोपेक्षा आईला लवकर जाते. विठाला विठाला. म्हणून पांडुरंगाला सुद्धा आईच्या भूमिकेत आळवतात. धाव घाली आई आता पहातीस काय. त्याला आई म्हणतात ना. लक्ष देऊन ऐका बरं का महाराज. पांडुरंगाला आई म्हणून संबोधतात कारण आईचं अंतकरण लवकर हळवं असतं ना, लवकर लेकराला जवळ करणार असतं. म्हणून आपण लेकरू व्हावं आणि देवाला आई करावं, त्याच्यानंतर देव लवकर प्रसन्न होत असतो. लक्षात ठेवा. मग गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही हो, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करते. संत सुद्धा अवगुण्याला जवळ घेतात. जे खळांची खळ आहे ना त्याला जवळ. बुद्धीचा पालट यांच्या व्हावा. लक्षात ठेवा. अगोदर माणसं प्रेम करतात कुणावर. बस सप्त्यात पहिल्यांदा नमस्कार कुणाला असतो? सज्जनाला. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. बरोबर आहे ना. आगाऊ माणसाला जास्त मान द्यावा लागत असतो. का? त्यानं काही बिघडून देऊ नये म्हणून, एवढाच अर्थ असतो हा. तसं आई चांगल्या पोराला लवकर जवळ घेत नाही. जे आगाऊ आहे त्याला जवळ जास्त घेते. एक पोरग 10वीला नापास झालं. नापास झाल्यावर रडतच घरी आलं. आई म्हणे काय झालं रडायला? कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर? तो म्हणे आई मी नापास झालो. त्याची आई म्हणली नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. पोरग म्हणे पप्पा. त्याची आई म्हणे त्याच्याकडे मी पाहते, त्यांच्याकडे मी बघते, तू जेवण कर. आणि आईनं आपलं ते घाबरत घाबरत जेवत बसलं. आईनं मार्क मेमो प्रगती पुस्तक मार्क लिस्ट घेतली आणि टेबलवर ठेवली. बाप बाहेरून आला, टेबलवरची मार्क लिस्ट पाहिली, तळपायाची एक मस्तकाला गेली. कुठे ते नालायक? पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, पाहिजे एवढे पैसे खर्चायला दिले आणि 4 विषयात नापास. इंग्रजी लालेश, इतिहास लालेश, भूमिती लालेश, विज्ञान लालेश. कुठे ते नालायक? बोलव त्याला माझ्याकडे. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वीत 4 विषयात नापास झालते. माझं पोरग एकाच विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही. याला आई म्हणतात महाराज अरे नापास झालेलं जर एवढ्या आनंदानं स्वीकारते तर तिचं पोरग मेरिट आल्यावर ही बातमी जर तिला कळाली तर तिला किती आनंद होईल. ऐका बरं का. महाराज हरियाणाचा काय तो भालाफेक मध्ये पहिला आलेला धीरज चोप्रा आहे का, तो भारता ऑलिम्पिक मध्ये खेळायला गेला जगाच्या पाठीवर. आणि ऐका बरं का, पहिलं गोल्ड मेडल त्या नीरज चोप्राने आपल्याला मिळवून दिलं. ही बातमी जेव्हा त्याच्या आईला कळाली असेल तेव्हा त्याच्या आईला किती आनंद झाला असेल हो. अरे माझं पोरग भारतासाठी खेळायला गेलं, 140 करोड जनतेचा प्रतिनिधी म्हणून गेलं आणि 140 करोड जनतेची मान अभिमानानं उंचवावी म्हणून गोल्ड मेडल घेऊन आलं. या जगातले सगळे सुख तिच्या पायाजवळ असतील. तिला जेवढा आनंद झाला पोरांनी गोल्ड मेडल मिळवल्यानंतर, महाराज म्हणतात तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो
सोडून देते का? व्होल्टेज कमी पडतं का? महाराज म्हणले तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण. गाताने मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. महाराज जी, कथा एक तो घडी से होती है, नहीं तो हृदय के कडी से होती है. बरोबर आहे. माणसाचं बोलणं एक तर घडीवर असतं, नाही तर हृदयाच्या कडीवर असतं. बरोबर आहे ना. प्रसन्न असलं पाहिजे माणसानं. कीर्तनात कंटाळवानं असं पडकं तोंड घेऊन बसू नये. बरोबर आहे. फ्रेश बसलं पाहिजे. बरं इथं टेन्शन घेऊन बसायचं, मग घालवाय जातं कुठं? टेन्शन घालवायला इथं येतं ना. मग इथं टेन्शन घेऊन बसायचं म्हणल्यावर मग घालवायला जायचं तरी कुठं आपण? बरोबर आहे ना. फ्रेश असलं पाहिजे. भजन ते ओंगळवाणी, नरका जाणे चुकेना. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी, वाचुनी काय. म्हणून काही माणसं म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. म्हणतो काय? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में, जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए. कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही, है ना. वेदशास्त्र संपन्न आहे पण मन निर्मळ नाही. बघा अण्णा, कदाचित माणसाला वेद वाचता नाही आले तरी चालतील, पण वेदना वाचता याव्यात. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. हाँ, चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं, आचरण भगवान तक ले जाता है. विठाला विठाला गातानाही प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. गाता ऐकता हरिगुण. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. हा, रामायण ऐकत आहात. कदाचित प्रसंग झाला असेल नसेल मला ज्ञात नाही, पण अभंगाला अनुसरून आहे. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं. आता वेळ कमी असल्यामुळं पटकन मेलं. द्या, वेळ कमी राहिला आपल्याला. आणि लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेला घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्याच्या नंतर ऐका, ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली, अधिकार परतवे तसं तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण आथपासून इथेपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र प्रभू रामचंद्राने काही दिलं नाही. ऐका, सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, देवा हो, ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली, लंकेचा शोध घेतला, ऐका मला येऊन पहिल्यांदा भेटले, एवढं काही केलंय सर्व हनुमंतरायाने, रामायणातून हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणात राम शिल्लक राहिल्यासारखं वाटत नाही, आणि हनुमंतरायाला तुम्ही काही दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काही नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. सीता माता म्हटली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हटले, दे, तुला काय द्यायचं तर. सीता मातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. ऐका बरं, प्रसन्न झाले की माणसं काही पण द्यायला तयार असतात. हे 20,000चं घड्याळ आहे भाऊ, हे काय मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं एकाने. हे अंगठी पण गिफ्ट आहे, एकाने एक लॉकेट आहे गिफ्ट दिलं आहे,
एकानं ब्रेसलेट गिफ्ट दिलाय, जे दिलंय ते दिलंय. आता इथं कीर्तन झाल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम थोडाच आहे. अहो काय सांगता, कुणाच्या मनात काय येईन कधी, बरोबर आहे ना. हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका, बरोबर आहे. बरं, ज्याला घालायचं त्याने हसणं मनावं बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच राहतात महाराज, बरोबर आहे ना. ज्याला घालाय, अहो काही बाया म्हणतील महाराज हा तुम्हाला अंगठी घालायची हो, पण आमच्याकडे आम्ही आणली नाही. पोथा पण चालतील, मी बनवून घेईल ना, अडचण काय, काही नाही. तुम्ही मोठ्या मनानं द्या, मी स्वीकारेल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. जे दिलंय ते दे. अहो प्रसन्न झाल्यावर काय देत नाहीत लोक, चला बोला. प्रसन्न झाले की पुण्याचा माणूस बी संभाजीनगरला कथा करू शकतो. संभाजीनगर मध्ये कथाकार नाहीत का? प्रसन्नता ज्याच्यावर आहे त्याला अंत माणूस. लक्षात ठेवा बरं का. प्रसन्न झाल्यावर काय मिळत नाही हो, बोला. प्रसन्न झाल्यावर जीव सुद्धा देतात लोक. बाकीचं काय करून बसला तुम्ही. सीता मातेनं बहुमौल नवरत्नाचा हार दिला, हनुमंतरायानं हार घेतला. सगळ्यांना कथा भाग माहितीये. मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता नवरत्नाचा हार आहे तो, मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देत आहे. हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. सीता माता म्हणले, हनुमंता या मण्यात कुठं राम असतो का. हनुमंतराय म्हणले, याच्यात राम नाही. म्हणे नाही, मग याचं माझ्याजवळ काम नाही. जो नाही राम का वो नहीं काम का. मग तो आव्हाड बी असू द्या. जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, और संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. म्हणून म्हणतात, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. लक्षात ठेवा बरं का. देवाचं एक राम नाम माणसाला तारणार आहे. लुटो मजा हरी नाम की, ऐसी बकत ना आएगी. एक दिन यारी मालमत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. जय सिया राम. लक्षात ठेवा. म्हणले याच्यात राम नाही, हारच फेकून दिला महाराज. नवरत्नाचा हार फेकून दिला हनुमंतरायानं. आता तुम्ही बोलत चला. तुम्ही आता कीर्तन झाल्यावर घरी चाललात, तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या. एक आहे रामाची, एक आहे रावणाची. कोणती उचलाल. रामाची. पुढे गेल्यावर 2 मूर्त्या लागल्या, एक रामाची एक रावणाची. पण रामाची आहे पितळाची, रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल, बोला ना. महाराज रावण आहे पण तोळ्यावर जातोय ना, आता करणार काय आम्ही, नाविलाज आहे. ऐका, हनुमंतरायानं नवरत्नाचा हार फेकून दिला. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमौल नवरत्नाचा हार तुम्हाला दिला आणि राम नाही म्हणून तुम्ही फेकून दिला. तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का. हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला. समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली, फाडली छाती, आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिला. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल सितार गोवा. एखाद्या महाराजाची छाती फाडली तर नुसते पाकिटच धना धन धना धन धना. लक्षात नाही. हनुमंतरायाने छाती विदीर्ण केली, राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी मेरे सीने में श्रीराम जानकी. सर्वांनी चालू वाजवा. मेरे सीने में श्रीराम जानकी मेरे सीने में जानकी.
दे मेरे सद्गुरु वस्तु अमोलिक, दे मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो, पायो जी मैंने हमारा सगुण पायो, पायो जी मैंने हमारा सगुण पायो, पायो जी मैंने हमारा सगुण पायो। देवा आम्हाला काही नको, आम्हाला धन मिळालं. कशाचं? 500 वर्षापासून आम्ही प्रतीक्षेत होतो त्या धनाच्या. ते धन येणाऱ्या 22 तारखेला आम्हाला मिळणार आहे. ते रामनामाचं धन आहे देवा. बाकी आम्हाला तू काय दे नाही दे आम्हाला माहिती नाही, पण आमचं सर्वस्व जर काय असेल ते रामनामाचं धन आहे आणि ते आम्हाला येणाऱ्या 22 तारखेला मिळणार आहे देवा. म्हणून मला दुसरं काही नको. वाढू दे गॅसचे भाव, वाढले मला काय नको. बरोबर आहे ना? अरे 10 लाखाला यंदा घेतलेलं घर पुढच्या वर्षी 20 लाखाला विकावं अपेक्षा आहे, आणि 4 वर्षापूर्वी 700चा गॅस 1100ला होऊ नये. ही मानसिकता कोणती? ही मानसिकता आहे कोणती? जशी पगार वाढली, तुमच्या अपेक्षा वाढल्या, तशी महागाई बी त्याबरोबर वाढत चालणार आहे. ते थांबणार नाही. एक वाढलं की एक चालत राहणार आहे मला. लक्षात ठेवा. आणि दुष्काळ मानसिकतेचा आहे. बरोबर आहे ना? अहो भाजीपाला असून 100 रुपये किलो आहे. बरोबर आहे? ओरडतात लोक. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले, सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून ठेवले या सरकारनं. बरोबर आहे? एक भाजी 600 रुपये किलो आहे. हवामान खात्याचा अंदाज, मला काही परफेक्ट भाव माहित नाही, 600-700 असेल. बरोबर आहे? ह्या भाजीचा भाव वाढला म्हणून आंदोलन झालं का? या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चे निघाले का? या भाजीचा भाव वाढला म्हणून निवेदनं देण्यात आले का? या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चा किंवा बातम्या टीव्हीला न्यूजला आल्या का? दुष्काळ मानसिकतेचा आहे. लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला धन नकोय देवा दुसरं, आम्हाला रामनामाचं धन मिळालं. प्रभू रामचंद्र म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. मग प्रभू रामचंद्राला हनुमंतराय काय म्हणतात ऐका. देवा तुमची इच्छा आहे ना, एक काम करा, माझ्याकडे लक्ष द्या. तुमची इच्छा आहे ना मला काहीतरी द्यायची. मग जिथं तुमची कथा चालू आहे, मग ते शेवाळे महाराज जरी करत असतील तर तिथं मला ते जाऊन ऐकता यावी. म्हणून एक आसन रामायणात हनुमंतरायासाठी असतं. आजही मोरारी बापू कथा करणारे महाराज डोक महाराज एक आसन हनुमंतरायाचं ठेवलेलं असतं. मला ती जाऊन ऐकता यावी. आणि जिथं तुमची कथा नाही देवा तिथं मला करता यावी, मला गाता यावी. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंत. म्हणून कथा करणारे म्हणतात आइए हनुमंत विराजिए, कथा करो मत्यानुसार, आइए हनुमंत विराजिए. हनुमंताला बोलवतात गाता ऐकता हरिगुण, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसल देवा तर नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका म्हणे पाहे घड्याळाकडं, तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. विठोबा थोडा आवाज द्या, इको द्या. हा हा. आलेले हरी का नाम